ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जे पदवीचेनी पोषके ते माते पावती यथा सुखे, ते पाळती मज विशेखे आवडे करू। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 10व्या अध्यायातील 136 क्रमांकाच्या ओळीचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे। 10व्या अध्यायातील 10व्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे चिंतन केलेलं आहे त्याचं चिंतन आपण करत आहोत। भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भक्तांचं वर्णन करतात। माझे भक्त कशा पद्धतीने माझं भजन करतात हे भगवंतांनी सांगितलं आणि असे भजन करणारे जे भक्त आहेत त्या भक्तांच्या करता मी काय करतो हे सांगत असताना, आपली आवड सांगत असताना भगवान म्हणतात, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते। असे जे कोणी भक्त आहेत सतत माझ्याशी जोडलेले आहेत, प्रेमपूर्वक माझं भजन करतात, अशा भक्तांना मी बुद्धियोग देतो आणि तो बुद्धियोग मी देतो असं भगवान परमात्म्याने सांगितलं। ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं चिंतन करत असताना, माझ्या भक्तांनी प्रेम अगोदरच मिळवलेलं असतं, ते प्रेम वाढवण्याचं काम मी करतो आणि जेणेकरून काळाची दृष्टी त्यांच्यावर पडणार नाही हे मी करतो असं सांगितलेलं आहे। आणि ज्ञानोबाराय पुढे त्या ठिकाणी सांगतात, भगवान परमात्मा म्हणतात, जिये पदवीचेनी पोषके ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विशेखे आवडी करू। कालच्या ओळीमध्ये आपण पाहिलं, ज्ञानोबारायांनी आईचं आणि मुलाचं उदाहरण दिलेलं आहे। ज्याप्रमाणे आई जी असते, आपल्या आवडीचा लहान मुलगा जो असतो प्रेमाच्या दृष्टीचं पांघरून करून त्याचं रक्षण करत असते। मुलाने जो जो काही खेळ मागितला, श्रीमंत आई असते ती सोन्याचा करून दाखवते। तो मुलगा जे काही म्हणेल ते त्याची इच्छा सगळी आई पूर्ण करते, कारण आईचं त्या मुलाविषयी प्रेम असतं, आईला त्या मुलाची काळजी असते। त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवान परमात्म्याला आपले भक्त त्या लहान मुलाप्रमाणे आवडतात। जे प्रेमळ भक्त आहेत ते लहान मुलाप्रमाणे आवडतात आणि म्हणून त्यांच्या सगळी रक्षणाची योगक्षेमाची काळजी भगवान परमात्म्याला असते। 2 प्रकारचा योगक्षेम शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, एक आहे लौकिक योगक्षेम आणि दुसरा आहे पारमार्थिक योगक्षेम। भगवान परमात्मा प्रेमामुळे भक्ताचा लौकिक योगक्षेमही सांभाळतात आणि पारमार्थिक योगक्षेमही सांभाळतात। तयाचा योगक्षेम आघवा, तो मजची पडला पांडवा, जयाच्या सर्व भावा आश्रयो मी। सर्व भावाने जे माझी भक्ती करतात त्यांचा सगळा जो काही योगक्षेम आहे तो मीच करतो।
मग लौकिक दृष्टीने योगक्षेम असू द्या, परमार्थिक दृष्टीने, पण विशेष करून भगवान परमात्मा भक्ताचा परमार्थिक योगक्षेम सांभाळतात. परमार्थिक योगक्षेमामध्ये काय, योग कशाला म्हणतात आणि क्षेम कशाला म्हणतात? अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेमा. जे भक्ताला प्राप्त नाही ते प्राप्त करून देणं, वैराग्य असेल, ज्ञान असेल, भक्ती असेल, प्रेम असेल, परमार्थाकरता उपयोगी जे काही असेल, साधन संपत्ती असेल, भक्ताला प्राप्त नसेल तर भगवान परमात्मा आपणहून ती प्राप्त करून देतात. ते वाढवणं आणि पुन्हा त्याचं रक्षण करणं. म्हणून भगवान परमात्म्याने सांगितलं आहे, माझ्या भक्ताला आवड कशाची आहे? त्याला स्वर्गाची आवड नाही आहे, त्याला मोक्षाची सुद्धा आवड नाही, लौकिकातली आवड नाही. ऐहिकीचे का परलौकीचे भोग पायिक झाले, इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे. स्वर्गातले स्वर्ग भोग तेही न लगती आसार. मोक्ष एवढे सुख हो, परंतु मोक्षाचं सुखसुद्धा मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. अशी त्या भक्तांची मानसिक स्थिती असते किंवा अशी त्या भक्तांची भूमिका असते. त्यांना काय आवडतं तर प्रेमसुख देई, प्रेमसुख देई, प्रेमाविना नाही समाधान. आणि मग अगोदरच त्यांनी ते प्रेम मिळवलेलं आहे. मग भगवान म्हणतात, आता मी त्यांना काय द्यायचं? मला तर त्यांना देऊशी वाटतं, दिल्याशिवाय मला आनंद वाटत नाही. मग मी काय करतो, त्यांना प्रेम त्यांचं जे आहे ते वाढवतो आणि त्यांच्यावर काळाची दृष्टी पडणार नाही हे पाहतो. आणि लहान मुलाचं आणि आईचा दृष्टांत देऊन भगवान म्हणतात त्याप्रमाणे, ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनियाचा करून ठेवी, तैशी उपासतीची पदवी पोषित मी जाय. उपासनेचा त्यांचा जो काही अधिकार आहे, भक्तीचा त्यांचा जो काही अधिकार आहे, तो मी पुष्ट करतो, वाढवत राहतो. कशा करता तुम्ही हे त्यांची उपासतीची पदवी पोषत जाता? उपासना त्यांची कशा करता वाढवता? त्याचं कारण, त्याचं उत्तर भगवंत आजच्या ओळीमध्ये देतात. जे पदवीचे नि पोषके, ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विषेखे आवडे करू. त्या पदवीचं पोषण केल्यानंतर, त्यांचा अधिकार वाढवल्यानंतर, त्यांची भक्ती किंवा त्यांचं प्रेम वाढवल्यानंतर, ती पदवीचे नि पोषके काय होतं? त्यांची पदवी पुष्ट केल्यानंतर, अधिकार वाढवल्यानंतर, ते माते पावती यथा सुखे, सहजपणे अनायासाने ते मला प्राप्त होतात. मला प्राप्त होण्याकरता त्यांना कुठल्याही प्रकारचे कष्ट पडत नाहीत. त्यांचा अधिकार वाढलेला असल्यामुळे, त्यांची उपासना भक्ती वाढलेली असल्यामुळे सहजच ते मला प्राप्त होतात. भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर भक्ताचा तसा अधिकार पाहिजे. ज्याचा अधिकार नाही त्याला लगेच भगवंताची प्राप्ती होणार नाही. अनेक प्रकारचे प्रतिबंध निर्माण होतात. देवाच्या प्राप्तीकरता सुलभता नाही. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ असं म्हटलेलं आहे. देवाकडे जाण्याकरता फार मोठी प्रक्रिया सांगितली त्या ठिकाणी. परंतु भगवान परमात्मा म्हणतात, जर प्रेम अति वाढलेलं असेल, त्यांचा अधिकार वाढलेला असेल, भक्ती वाढलेली असेल, उपासना वाढली असेल, तर मग त्या ठिकाणी अनायासाने माझी प्राप्ती होते, सुलभतेने माझी प्राप्ती होते. अनन्यचेता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. अशा भक्तांना मी सुलभ होतो. भगवान परमात्मा म्हणतात, त्यांना माझ्याकडे यावं लागत नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. देवालाच त्यांच्याकडे जावं लागतं. देवच त्यांच्या भेटी करता जातो. त्याची उपासना वाढली. भागवतामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतात की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अनेक अशा भक्तांची उपासना वाढवलेली आहे, भक्ती वाढवलेली आहे. तो वना आला याची लागी, बैसावया पित्याची या उत्संगी, परी
चंद्र सूर्या परीस जगी श्लाघ्यू केला. कोणाचं वर्णन आहे? ध्रुव बाळाचं वर्णन केलं. ध्रुव बाळाला आपल्या वडिलाच्या मांडीवर बसायचं होतं आणि आईने बसू दिलं नाही, सावत्राईने. मग आईने, दुसऱ्या खऱ्या आईने त्याला सांगितलं, बाबा या मरक्या मांडीवर बसण्यापेक्षा तुझ्या ज्या आईने सांगितलं देवाची उपासना कर, त्याच मांडीवर जाऊन बस ना. त्याचा परिणाम झाला आणि ध्रुव बाळ म्हटलं, आता मांडीवर बसायचं तर देवाच्याच बसायचं. आणि म्हणून रुसून गेलेला आहे बिचारा. पण तरीसुद्धा भगवान परमात्मा विचार करायला लागले, काय का होईना आपल्याकडे आला ना. लगेच नारद महर्षींना पाठवलं, भक्ताची ती उपासतीची पदवी पोषित मी जाय. आणि पुढे नारद महर्षींनी उपदेश केल्यानंतर ध्रुव बाळाने उपासना सुरू केली. 5 महिने झाले. 5 महिन्यानंतर ध्रुव बाळ देवाकडे गेले का देवच ध्रुव बाळाकडे गेले? देवच आले ध्रुव बाळासमोर येऊन उभे राहिले. बाबा डोळे उघड. त्यांनी डोळेसुद्धा झाकले होते. मनामध्ये भगवंताचं ध्यान सुरू होतं. मग भगवंतांनी त्याच्या मनातलं ध्यान काढून घेतलं. मग ध्रुव बाळाने डोळे उघडले. जे ध्यान मी आत ध्यान करतोय तेच बाहेर येऊन उभं राहिले. ते पदवी चेनी पोषके ते माते पावती यथा सुखे. जेणेकरून ते मला सहज प्राप्त होतील. तसं पाहायला गेलं तर माझी प्राप्ती म्हणजे सहज आहे का? हो, दुर्लभ आहे. दुर्लभ म्हटले हे देवाचे पाय जे आहेत ते दुर्लभ आहेत तर सांगितलेलं आहे. तरी या दुर्लभ विठोबाचे पाय ते हे उपाय न चलती असं म्हटलंय. भगवंताची प्राप्ती करून घेणं सोपं नाही, ज्ञान प्राप्त करून घेणं सोपं नाही. पण भक्तांच्या करता भगवान म्हणतात, मी ते सोपं करतो. यथा सुखे म्हणजे सहज अनायासाने त्यांना माझी प्राप्ती होईल. हे पाळती मज विशेखे आवडे करू. हे त्यांची पाळती म्हणजे त्यांचं पालन. त्यांच्या पालनाची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्या भक्ती वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांना माझी प्राप्ती झाली पाहिजे याच्याकरता काही प्रतिबंध येऊ नये ह्याचं रक्षण, त्यांचं रक्षण करणं याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून हे पाळती मज विशेष आवडी करू. मला आवडीने त्यांची ही पालन पोषण करण्याची जबाबदारी आवडते भगवान म्हणतात. भगवंताला आपल्या भक्तांचं पालन करायला आवडतं. जसं भक्तांना भगवंताची सेवा करायला आवडतं, अगदी त्याचप्रमाणे भगवान परमात्मासुद्धा आपल्या भक्तांची आपल्याला काहीतरी सेवा घडेल त्या प्रेमाच्या पोटी त्यांच्या जीवनामध्ये त्यांची भक्ती वाढवण्याचं काम करतात, त्यांचं प्रेम वाढवण्याचं काम करतात. किंबहुना लवकरात लवकर त्यांना आपली प्राप्ती कशी होईल याच्याकरता भगवान परमात्मा काय करतात? पाळती मज विशेष आवडे करू. म्हणजे विशेषत्वाने मला ते आवडतं असं म्हणतात. बाकी सगळ्यांचं इच्छा पूर्ण करायला मला आवडतं, पण विशेष आवडत नाही. हो, संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची असं म्हटलेलं आहे. भगवान परमात्मा संतांच्या सहवासात येतात. त्या ठिकाणी संतांना जी काही इच्छा असेल ते पूर्ण करतात, सेवा करतात. त्याला कारण भगवंताची पण काही आवड आहे. भगवंताला सुद्धा त्याच्यामध्ये आवड वाटते. का आवड वाटते भगवान परमात्मा त्याचं उत्तर पुढच्या ओळीमध्ये सांगतात. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाची अनन्य गतीची चाड, काजे प्रेमळाचे साकड आमुचिया घरी. पैगा भक्तासी माझे कोड, कारण भक्ताला सुद्धा माझ्याशिवाय दुसरं काही आवडत नाही. आणि मज तयाची अनन्य गतीची चाड, मला सुद्धा अशा भक्तांच्या अनन्य गतीची चाड आहे किंवा आवड आहे. मला सुद्धा त्यांची अनन्य भक्तीच आवडते. का त्यांची मला अनन्य भक्ती आवडते? कारण अनन्य भक्ती करणारे जे भक्त आहेत अशा भक्तांचीच आमच्या घरी उणीव आहे. का जे प्रेमळाचे साकड आमुचिया घरी. आमच्या घरी सगळं आहे, परंतु आमच्या घरी प्रेमळ भक्ताचं साकडं आहे. हो, येतात. येर बहुत जोडती किरीटी,
बोला. अरे हेर बहुत जोडती किरीटी, जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. भक्त काय भजन करणारे कमी आहेत असं आहे नाही, भरपूर भक्त माझ्याकडे आहेत. आमच्या घरी काय भक्तांची कमी आहे असं नाही, पण बरेच भक्त हौसे नवसे गौसे सगळे भक्त आमच्याकडे आहेत. परंतु असे जरी असले तरी भगवान परमात्मा म्हणतात, आपापल्या हिताचे निलोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे, परी मीच करी वालवे ऐसा ज्ञानिया येको. सगळे भक्त जरी असले तरी सुद्धा सगळ्यांना मी पाहिजे असं नाही. अनेक अनेक आपापल्या हितासाठी माझी भक्ती करणारी आहेत. पण मला कोणता भक्त आवडतो? भगवान म्हणतात, पैगा भक्तासी माझे कोड. भक्तांना फक्त मी एकच आवडतो. जे खरे भक्त आहेत त्यांना दुसरं काही आवडत नाही. जीवीचिया जीवा प्रेम भावाचिया भावा, तुझं वाचोनी केशवा आणून आवडे असं म्हटलेलं आहे. भक्तांना देव किती आवडतो? बहु आवडशी जीवा पासोनिया. दुसरं काही भक्तांना आवडत नाही, देवच फक्त आवडतो. आणि ज्यांना दुसरं काही आवडतं देवाला सोडून ते खरे भक्त भगवंताचे म्हणता येत नाही. भक्त आहेत ते, परंतु देवाला आवडणारे जे भक्त आहेत त्याच्यामध्ये असे भक्त जे आहेत ज्यांना फक्त देव आवडतो. म्हणून भगवान म्हणतात, मज तयाची अनन्य गतीची चाड. माझ्या वाचून दुसरी त्यांना गती नाही, आश्रय नाही. आणि असं निराश्रय होऊन केवळ मीच एक ज्यांचा आश्रय आहे अशा प्रकारे भक्ती करणारे जे आहेत त्यांच्या त्या भक्तीची मला सुद्धा आवड आहे म्हणतात भगवान परमात्मा. मला सुद्धा त्यांची इच्छा आहे, अनन्य गतीची इच्छा आहे. अनन्य गतीने माझी भक्ती करणारी जी आहेत अशा भक्तांची मला सुद्धा इच्छा आहे. भक्तांना माझी इच्छा आहे, पण जे मलाच आश्रय बनवून त्या ठिकाणी अनन्य माझ्याशी झालेले आहेत अशा भक्तांची मला सुद्धा काय आहे? इच्छा आहे. पण असे भक्त भगवान परमात्मा म्हणतात, आमच्या घरी काजे प्रेमळाचे साकड आमुचिया घरी. आमच्या घरी अशा प्रेमळ भक्तांचं थोडंसं काय आहे? साकड आहे. आणि ज्या गोष्टीची कमी असते ती गोष्ट आपल्याला हवीशी वाटत असते. भगवान परमात्मा म्हणतात, थोर प्रेमात भगवंताला थोर प्रेमाचा भोकेला, पण हाची दुष्काळ तयाला. लौकिकामध्ये सुद्धा पाहिलं जर आपण, व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यात जास्त कोण आवडतं? जो अनन्य असेल तो आपल्याला जास्त आवडतो. आईसुद्धा लहानपणी त्या मुलावर प्रेम करते, त्याचं सगळं काही जबाबदारी पाहते. कुठल्या मुलाची? एकदम लहान मुलं आहे, अनन्य आहे. जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे, पै सर्व भावे उखिते ओपिले मज चित्ते. जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे. असे काही भक्त आहेत, लहानपणी आईसुद्धा त्या मुलाची सगळी काळजी करते, परंतु पुढे मोठं झाल्यावर मग काळजी करते का? कारण लहानपणी ते मुलगासुद्धा आईशिवाय दुसरं कोणाला जाणत नाही. मोठं झाल्यानंतर आई कुठं आहे त्याला माहितीसुद्धा नाही. मग तो आईसुद्धा त्याची काही एवढी काळजी करत नाही. लहानपणी तो मुलगा आईच्या विषयी अनन्य असतो. आणि अनन्य असल्यामुळे माझ्याशिवाय याला कोणी नाही, माझ्याशिवाय हा जेवणार नाही, माझ्याशिवाय हा झोपणार नाही. म्हणून आईसुद्धा धावत पळत जाते आणि त्याला जेवू घालते, झोपू घालते. पण मोठा झाल्यानंतर आता त्याची अनन्यता राहिली नाही. मग आईसुद्धा त्याची विशेष त्याला आईला माहिती आहे, आता मी जर जेवू नाही घातलं तर याला जेवू घालणारे भरपूर आहे. त्याप्रमाणे भगवान परमात्मासुद्धा, त्यालासुद्धा कोण आवडतं? भगवान परमात्म्याला सुद्धा असे अनन्य भक्त आवडतात. प्रेम करणारे भरपूर आहेत, परंतु प्रेमामध्ये अनन्यतेला फार मोठं महत्त्व आहे. प्रेमामध्ये अन्य चालत नाही. काय? तेषां नाही अनन्यास चिंतयंतो माम, हे जनाः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम असं म्हटलं आहे. पण तिथे अनन्य शब्द फार महत्त्वाचा आहे. भगवान परमात्म्याचे जे काही भक्त असतात, भगवान परमात्म्याला सुद्धा अनन्य भक्त आवडतात. अन्य देवतांची भक्ती करतो आणि मग माझीही भक्ती करतो, त्याचंही माझ्यावर थोडंच प्रेम आहे, तसं माझंही मग त्याच्यावर थोडंच प्रेम असतं. परंतु माझ्याशिवाय जगामध्ये दुसरं काही जाणतच नाही. मग अशा भक्तांची मात्र विशेष जबाबदारी भगवान परमात्मा घेतात. कारण तो भक्तसुद्धा तेवढाच अनन्य भगवंताशी आहे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये जर सर्व काही असेल, दुसरं काही असेल, दुसरे देव असतील, तर मग भगवान म्हणतात ठीक आहे, आता मी जरी नाही गेलो तरी दुसऱ्या त्या ठिकाणी देवाच्याकडे जाईल. पण देवाशिवाय दुसरं कोणाचाच आश्रय जो त्या ठिकाणी, आपण द्रौपदीचं चरित्र नेहमीच सांगतो, जोपर्यंत द्रौपदी त्या ठिकाणी भीष्माचार्यांच्याकडे पाहत होती, द्रोणाचार्यांच्याकडे पाहत होती, तोपर्यंत भगवान परमात्मा काही गेले नाही. आणि मग निराश्रय होऊन जेव्हा भगवान परमात्म्याचीच हाक मारली, भगवान परमात्म्यालाच हाक मारली, त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेले. गजेंद्राने सुद्धा अगोदर जोपर्यंत त्याला बाकीच्या सगळ्यांचा आश्रय होता तोपर्यंत भगवान परमात्मा गेले नाही. पण निराश्रय होऊन आर्ततेने गजेंद्राने हाक मारली की भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात की पैगा भक्तासी माझे कोड. असे जे भक्त आहेत, अनन्य भक्त, त्या भक्तांना माझी आवड आहे. त्यांना धन आवडत नाही, त्यांना स्वर्ग आवडत नाही, त्यांना मोक्ष आवडत नाही, काही दिलेलं आवडत नाही. काय पाहिजे फक्त? तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. भक्ताशी माझे कोड. आणि मलासुद्धा काय आवडतं, अशा अनन्य भक्तच मला जास्त आवडतात. मज तयाची अनन्य गतीची चाड. त्यालासुद्धा माझ्याशिवाय दुसरं गती नाही, दुसरा आश्रय नाही. आणि निराश्रय होऊन तो माझं भजन करतो, फक्त माझाच आश्रय घेऊन माझं भजन करतो, हे मला खूप आवडतं. हो, हां, ना आवडे जनधन माता पिता. त्यांना भक्तांना दुसरं काही आवडत नाही. असे अनन्य भक्त जे आहेत ते भगवंताला खूप आवडतात. भगवंताला विचारलं एवढे का आवडतात तुम्हाला? म्हटली कारण असे भक्त दुर्लभ आहेत. आमच्याकडे सुद्धा त्याची वानवा आहे. काजे प्रेमळाचे साकड आमुच्या घरी. आमच्या घरी सुद्धा अशा प्रेमळ भक्तांचं काय आहे, थोडंसं साकडं आहे. भक्त नाहीत असं नाही, भरपूर भक्त आहेत आमच्या घरी म्हटलं आहे. बाहेरचे भक्त नाही सांगितले. घरातल्या भक्तामध्ये सुद्धा प्रेमळ भक्त थोडेसे भगवान म्हणतात कमीच आहेत. कोणाला काय आवडतंय, कोणाला काय आवडतंय. देवाच्या घरचा जर आपण विचार केला, आपण नेहमी आपल्याकडे गोष्ट सांगितली जाते. नारद महर्षींच्या समोर भगवान परमात्म्याने एकदा डोकं दुखण्याचं नाटक केलं. कारण नारद महर्षींना काही शिकवायचं असेल, बाकीच्यांना काही शिकवायचं असेल. देवा तुमचं डोकं दुखतंय, काही औषध वगैरे? म्हटले औषध एकच आहे की भक्ताच्या पायाच्या खालची धूळ माझ्या डोक्याला लावली की माझं डोकं राहणार आहे. मग आता काय नारद महर्षी भक्त नव्हते का हो? नारद महर्षींनी लगेच आपल्या पायाखालची धूळ काढून द्यायला पाहिजे होती. पण नारद महर्षी म्हणले मग देवा आणतो भक्त कोणतं तरी बघतो आणि त्याची धूळ घेऊन येतो. म्हणून नारद महर्षी द्वारकेमध्ये भगवान परमात्म्याच्या जेवढ्या काही राण्या आहेत त्या सगळ्यांच्याकडे गेले आणि सांगितलं देवाचं डोकं दुखतंय. अहो मग नारद महर्षी सांगायचं ना आम्हाला औषध वगैरे काय, आम्ही लगेच घेऊन येतो. अहो औषध तुमच्या सगळ्यांच्याच जवळ आहे. कोणतं औषध आहे? म्हणजे काही नाही, तुमच्या पायाखालची धूळ द्यायची आणि ती देवाच्या डोक्याला लावायची. प्रत्येकाने असा विचार केला, आपल्या पायाच्या खालची धूळ देवाला लावली डोक्याला तर आपलं काय होईल? कदाचित आपल्याला नरकात जावं लागेल ना. म्हणून प्रत्येकाने सांगितलं नारद महर्षी दिली असती हो, पण आमची कशी काय द्यायची? विचार करता करता नारद महर्षी सगळ्या द्वारकेत फिरले, परंतु कुठेही धूळ मिळाली नाही. म्हटले देवा काय धूळ मिळत नाही. प्रेमळाचे साकड आमच्या घरी. मग भगवंताने सांगितलं जरा त्या गोकुळामध्ये जाऊन तुम्ही या. गोकुळामध्ये गेले, त्या गोपिका लगेच जमा झाल्या. म्हटले नारद महर्षी कुठून आला? म्हटले द्वारकेहून आलो. काय समाचार द्वारकेचा, कसं काय भगवंताचं? म्हटले चांगलं आहे, फक्त डोकं दुखतंय ना औषध पाहिजे.
म्हटले नारद महर्षी एवढ्या लांब तुम्ही औषधा करता आले. म्हटले तिथं द्वारकेत मिळालं नाही म्हणून इकडं आलो. काय औषध आहे? भक्ताच्या पायाखालची धूळ. त्या सगळ्या गोपी जमा झाल्याने एक मातीचा डोंगर तयार केला आणि त्याच्यावर नाचल्या भगवंताचं नामस्मरण करत करत. म्हटले नारद महर्षी काय ट्रक 2 ट्रक घेऊन जायचं आहे, घेऊन जा म्हणे. अहो पण तुमच्या पायाखालची धूळ जर देवाच्या डोक्याला लावली तर तुम्हाला नरकात जावं लागेल ना. त्यांनी सांगितलं आम्हाला कोटी जन्म नरकात घ्यावे लागले तरी चालतील, पण देवाचं डोकं काय झालं पाहिजे. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. मग नारद महर्षी आले आणि म्हणायला लागले. नारद महर्षीला भगवान म्हटले खरं प्रेमळ भक्त कुठे आहेत बघा तुम्ही. का प्रेमळाचे जे साकड आमुचिया घरी. आमच्या घरात सुद्धा असे प्रेमळ भक्त कमी आहेत. ज्यांचं माझ्यावरच प्रेम आहे. तत् सुखे सुखितोम, याला प्रेम असं म्हणतात. जिथे आपल्या सुखदुःखाचा विचार नाही, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या सुखदुःखाचा विचार आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात असे जे भक्त आहेत ते भक्त मला आवडतात आणि त्यांची जी अनन्य गती आहे ती मला आवडते. मज तयाच्या अनन्य गतीची चाड. कारण त्यांची जी अनन्यता आहे हीच मला जास्त आवडते. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले, दोन्ही मार्ग तयाची वाहने केले, आम्ही अंगही शेखी वेचिले लक्ष्मीशी. भगवान परमात्मा म्हणतात बघा तसं पाहायला गेलं तर भक्तांच्या बाबतीमध्ये मी उदार आहे. भक्तही माझ्या बाबतीत उदार आहे. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले, दोन्ही मार्ग तयाचे वाहने केले. स्वर्ग आणि मोक्ष हे 2 आम्ही उत्पन्न केलेले आहेत. आणि माझ्याजवळ असलेले हे स्वर्ग आणि मोक्ष हे तिकडे जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक स्वर्गाला जाण्याचा मार्ग आहे, एक मोक्षाला जाण्याचा मार्ग आहे. आणि हे दोन्ही मार्ग आम्ही काय केलेले आहेत? तयाचे वाहने केले. म्हणजे कोणाच्या करता खुले केलेले आहेत? हां, भक्तांच्या करता खुले केलेले आहेत. कोणत्या भक्तांच्या करता? हां, कोणत्या भक्तांच्या करता 2 मार्ग खुले केलेले आहेत? हो, स्वर्ग आणि मोक्ष हे दोन्ही मार्ग मी माझ्या भक्तांच्या करता खुले केलेले आहेत. अनेक भक्तांच्या करता खुले केलेले आहेत. ज्यांना स्वर्गाला जायचं यज्ञ आगादी करून जा स्वर्गाला. काही भक्त असे असतात की ते म्हणतात स्वर्ग नको, आम्हाला माहिती आहे स्वर्गसुद्धा नश्वर आहे. मग त्यांना सांगितले मग तुम्ही श्रवण मनन करा आणि तुम्ही मोक्षाच्या मार्गाने जा. हे दोन्ही मार्ग खुले केलेले आहेत. परंतु काही भक्त आहेत ते म्हणतात या दोन्ही मार्गाने आम्हाला नाही जायचं. पण भक्तांच्या करता हे दोन्ही मार्ग मी काय केलेले आहेत? खुले केलेले आहेत. स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयाचे वाहने केले. भक्तांच्या करता मी काय काय करतो हे भगवान परमात्मा सांगतात. आम्ही अंगही शेखी वेचले लक्ष्मीशी, किंवा आम्ही अंगही शेषा वेचिले लक्ष्मीशी, असा मामांच्या ज्ञानेश्वरीत पाठ आहे. भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात की आम्ही त्या ठिकाणी भक्तांच्या करता काय काय करतो. हो, ज्या उपायाने प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग व मोक्ष हे दोन्ही रस्ते आम्ही स्वर्गेच्छू आणि मुमुक्षू यांच्या रहदारीस खुले केले. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले. लक्ष्मीसह शेष भगवंताला आपलं शरीर भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. म्हणजे शेषाच्यावर भगवान परमात्मा शयन करतात. म्हणजे भक्तांच्या करता मी काहीच मागं पुढं पाहत नाही. भक्तांनी मागितलं की मला लक्ष्मी आईसाहेबांनी सांगितलं की मला तुमचे पायाची सेवा पाहिजे. मग सर्वस्वे करोनी अभिमान सांडोनी पांडवा, मग सर्वस्वे करोनी सेवा, ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मीला शरीर भगवंतांनी दिलं किंवा शेष भगवंताला सुद्धा सेवा पाहिजे म्हणून आम्ही शरीर दिलेलं आहे.
म्हणजे एवढं सगळं आम्ही देतो